बोललं तर त्यांचंच ऑपरेशन केलं। मी काय केलं कोणाला सांगितलं नाही। मी पहिलेच बोललो की मी छोटा कलाकार आहे, साधा माणूस, कार्यकर्ता, मोठे काम नाही करू शकत। परंतु जरंगे पाटील साहेब आणि मी ज्या राजकारणामध्ये आहे त्यांनी आता सांगितलं की तेही आता आम्ही कधी त्यांचं काम नाही केलं तर आमच्या विरुद्ध उभं राहणार आहे, तर आम्हाला त्यांचंही स्वागतच करावं लागेल। शेवटी लोकशाहीमध्ये जे जे लढतात त्या लोकांना बाबासाहेबांनी एक अधिकार दिलेला आहे की ज्याचा नाम महाराष्ट्र राज्यामध्ये आहे तो राज्याची निवडणूक लढतो, देशामध्ये नाव आहे, लोकसभा लढू शकतो, जिल्ह्यामध्ये नाव आहे, जिल्हा परिषद, नगरपालिका हद्दीमध्ये नगरसेवक। आणि बाबासाहेबाचा मी एक छोटासा अनुयायी तुम्ही असाल पण मी कार्यकर्ता जरूर आहे। किती चांगली दिसते आता हे सोलापूर, या सोलापूर आता ही टोपी मला सोलापूरचे लोक अनेक लोकांनी अनेक त्या ठिकाणी माझ्याबद्दल राज्यामधले प्रमुख लोकांना मी बोलवलं होतं, ते प्रमुख लोक आले आणि टोपीचा लोकसभा संपली, आता विधानसभा संपणार आहे, विधानसभा संपल्या तुम्हाला निमंत्रण देईल। टोपी काढायची काही आहे तर तुमचे अनेक चाहते तुम्हाला टोपी आणून घालतातच नाही। आता कसं आहे का ते टोपीचा प्रेम आकडा वेगळा आहे, या प्रेमाच्या टोपीचा सन्मान करून आता मी पहिली जी आमची टोपी होती त्याच्याऐवजी ही टोपी घातली आहे, लोकांनी घातली, तुमच्यासमोर घातली, हजारो लोकांनी माझा सत्कार केला, माझा सन्मान केला। त्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानले का मायनॉरिटी डिपार्टमेंटला कधी नव्हे जेव्हापासून आपला देशामध्ये आपल्या राज्यामध्ये मायनॉरिटी डिपार्टमेंट स्थापन झाला तेव्हापासून इतका पैसा, इतक्या योजना कधी मिळाली नाही। आता एक मायनॉरिटीचा सामान्य कार्यकर्ता, सामान्य मुलगा जो आहे शिकलेला, तो जगामधल्या 200 देशामध्ये कोणत्याही कॉलेजमध्ये जाऊन PG करेल आणि मागासवर्गीय बांधव, आदिवासी बांधवाप्रमाणे त्याचाही खर्च सरकार होतं। ते नवनाथ वाघमारे ओबीसीचे उपोषण करते आहे, ते असं म्हणतात की एकनाथ शिंदेनी गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी जरंगेंना पुढे करून उपोषण केलं असा आरोप। एक लक्षात घ्या, या राजकारणामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन काम करतात। मी मुसलमान असून आम्हाला न्याय देतात तर बाकी दुसऱ्या समाजाला न्याय देण्यामध्ये ते कुठेही कमी पडत नाही। आणि याचा तुम्हाला काही दिवसानंतर ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबासोबत सर्व जाती धर्माचे लोक राहतील याची गॅरंटी मी देतो। बाकीचे लोक काही राजकारण करत असेल पण तो जे शेतकऱ्याचा मुलगा म्हणून ज्या पद्धतीने मुख्यमंत्री महोदय काम करतात, मला वाटतं का त्याला कॉन्ट्रीसी करण्यासाठी काही लोक छोटे मोठे बी त्यांना विरोध करतात। नाही करायला पाहिजे, जो माणूस काम करतोय त्याचा सन्मान करायला पाहिजे, ज्यांनी केलं त्याचं कौतुक बी करायला पाहिजे। अशा पद्धतीने मला जोपर्यंत समजतं मी तुम्हाला बोलू लागलो, परंतु मला असं वाटतंय की या एकनाथ शिंदे साहेबाच्या सरकारने मोठ्या प्रमाणावर मायनॉरिटी समाजाला न्याय देण्याचं काम केलं। तुम्ही जरांगेंचे आभार मानले आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो ज्वलंत होताना पाहिला आहे, तुम्हालाही वाटतं का सगळ्या सोयऱ्यांना मिळावं आणि सरसकट मिळावं तुम्हालाही? नाही, कसं आहे त्याच्यामध्ये हे धोरणात्मक निर्णय आहे, ह्या निर्णयाचा निर्णय घेण्याचा अधिकार सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाला आहे, परंतु मुख्यमंत्री महोदय कोणाच्या विरुद्ध नाही आहे आणि फेवर करताना दुसऱ्या जातीवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन सन्माननीय जरंगे साहेबाला ज्या त्यांच्या मागणीचा विचार करून मला वाटतं की या अधिवेशनामध्ये घोषणा काय होईल, कशी होईल ते मी बोलणं उचित होणार नाही। उद्यापासून अधिवेशन चालू होऊ लागला आणि अधिवेशनमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हे जरूर चिंतित आहे का आपल्याला याच्यामध्ये मराठा समाजाला न्याय द्यायचा, ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही अशी गवाही त्यांनी दिली। म्हणून आपण सर्व त्या घोषणेची वाट बघा, सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय याच्यावर उचित निर्णय। जरांगे आता मुस्लिम आरक्षणावर जास्त बोलायला लागलेले आहेत, मराठा आरक्षणाचा मुद्दा मागे लागला की मुसलमानांना कसं आरक्षण भेटत नाही हे मी बघतो, अशा पद्धतीनं ते वक्तव्य करत आहेत। खरं म्हणजे मुस्लिम समाजाच्या बद्दल मी आपल्याला इतकीच विनंती करेल सर्व राज्याच्या प्रमुखांना का मुस्लिम समाजामध्ये ही गरिबी आहे, तुम्ही त्यांची दारिद्र्य, त्यांची गरिबी, त्यांचा मागासलेलापणा हे पाहिला तर शिक्षणामध्ये कोर्टाने डिसाईड केलेलं आहे। मला जितकं समजतं सन्माननीय हायकोर्टाने शिक्षणामध्ये मुस्लिम समाजाचा जो रिझर्वेशन आहे तो गृहीत धरला, तसा आदेशही दिला। आता राजकारणामध्ये काही गोष्टी होतात, काही गोष्टी होत नाही, परंतु जरंगे पाटील साहेबांनी जी मुस्लिम समाजाबद्दल जी भावना व्यक्त केली त्याचं मी स्वागत करतोय। हो गया ना तर झालं ना पहिला मुद्दा झालं, हो गया